श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवना या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। साईनाथ महाराज की। आपण एरवी साई महाराजांचं जे चरित्र वाचतो म्हणजे पारायणाच्या वेळेला, त्यावेळेला आपल्याला एक वेळेची मर्यादा असते, तेवढ्या दिवसात ते पारायण पूर्ण करायचं असतं, त्यामुळे आपण ते वाचतो. पण त्यावेळेला अर्थाकडे लक्ष द्यायला आपल्याला तेवढा वेळ मिळेल असं नाही. आणि म्हणून आता जे आपण प्रवचन करतोय ते शांतपणाने साई चरित्राच्या माध्यमातून साईबाबांना आपल्याला काय उपदेश करायचा आहे, काय साईनं आपल्याला सांगायचं आहे, याचं आपण काय करतो, चिंतन करतो. त्यामुळे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की या ग्रंथातनं बाबांना आपल्याला काय उपदेश करायचा, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. तो आपला जो हा प्रयत्न आहे तो कितपत यशस्वी होईल ते बाबाच ठरवते. कारण अशा प्रकारे हे कथानक सांगावं अशी कदाचित बाबांची इच्छा असेल, ते समजून घ्यावा ग्रंथ अशी बाबांची इच्छा असेल. तसा मी हा ग्रंथ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. काय सांगितलं ह्या ग्रंथामध्ये, म्हणून या ग्रंथातलं हे साई चरित्र चिंतन आहे. साई ग्रंथ वाचन नाही, साई ग्रंथ चिंतन आहे. म्हणजे याच्यावरती आपण चिंतन करतोय, काय सांगितलं असेल बाबा याच्यामध्ये, काय उपदेश करायचा असेल, याच्यातलं गुह्यार्थ काय आहे, तत्वार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. श्री गणेशाय नमः. स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण म्हणते वेदशास्त्रोत्पन्न ज्ञानसंपन्न आचार्य. आता आपण भक्तीचे प्रकार किती आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काय म्हटलंय पहा, की जे वेदशास्त्र जाणणारे व्युत्पन्न म्हणजे त्यातले तज्ज्ञ माणसं, वेदशास्त्र व्युत्पन्न काय सांगतात, आणि ज्ञानसंपन्न असणारे आचार्य काय सांगतात, भक्ती कशा प्रकारची आहे, भक्तीचा प्रकार ते काय सांगतात. कोण, ज्यांना वेदाचं शास्त्राचं ज्ञान आहे, त्याचा ज्यांना अभ्यास आहे, त्यातले जे आचार्य आहेत ते भक्तीच्या प्रकाराविषयी काय सांगतात, कशा प्रकारची भक्ती, त्यांना जो भक्तीचा प्रकार अभिप्रेत आहे तो कसा आहे. स्वस्वरूपानुसंधान हे भक्तीचे मुख्य लक्षण. भक्तीचं मुख्य लक्षण काय, स्वरूप अनुसंधान, आपल्या आत्मस्वरूपातला जाणून घेणं ही खरी भक्ती. भक्तीचं मुख्य लक्षण काय, स्वरूप अनुसंधान, आपल्या स्वरूपाचा अनुसंधान म्हणजे आपल्या स्वरूपाला जाणून घेणे. कोहम, मी कोण आहे, जाणणे आपणाशी आपण या नाव ज्ञान. आपल्याला तुम्ही कोण म्हणला तर आपण आपलं नाव सांगतो, आडनाव सांगतो, गोत्र सांगतो.
ते सगळं वर्णन ह्या देहाचं झालं. या देहाला चालवणारा जो आत्मा आहे, जो अखंड आहे, अविनाशी आहे, त्या आपल्या आत्मस्वरूपाला जाणून घेणं, स्वस्वरूप अनुसंधान हे भक्तीचं मुख्य लक्षण आहे. म्हणजे भक्ती कशासाठी करायची आहे? तर आपल्याला जाणून घेण्यासाठी भक्ती करायची. कोहम, मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी भक्ती करायची. स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण. म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न ज्ञानसंपन्न आचार्य, पूजादिके प्रेम भक्ती अर्चन भक्तीचे हे रीती, ऐशा रीती पाराशर व्यासोक्ती भक्तिवंती ती एक. पाराशर ऋषीने भक्तीची जी व्याख्या केली आहे, व्यासाने जी भक्तीची व्याख्या केली आहे, ती कशी आहे? अर्चन भक्ती ते सांगतात. 9वी भक्तीतली अर्चन भक्ती आहे. म्हणजे देवाची पूजा अर्चा आपण जी नित्य करतो त्याला अर्चन भक्ती म्हणतात. आपण काय म्हणतो की हे भगवंता, तू निर्गुण निराकार आहेस, त्याची आम्हाला पूजा अर्चा करता येत नाही. म्हणून आम्ही काय केलं की आमच्या समोर ही जी मूर्ती आहे त्याच्यामध्ये तू बसलेला आहेस असं गृहीत धरून आम्ही तुमची पूजा करतोय. आम्ही ते मूर्ती समजत नाही, तर मूर्तीमध्ये आपणच विराजमान आहात असं समजून आम्ही तुमची पूजा करतोय. त्याला अर्चन भक्ती. मग अशा प्रकारची आपण नित्य करत असलेली पूजा अर्चा, आपण कुलधर्म कुळाचार, ही जी आपली नित्य भक्ती त्याला अर्चन भक्ती असं म्हणतात. पूजादिके प्रेम व्यक्ती, या पूजेच्या माध्यमातून आपण काय करतोय? आपलं देवावरती असलेलं प्रेम व्यक्त करतोय. देवाला नैवेद्य दाखवणं वेगळं आणि देवाला नैवेद्य ग्रहण कर म्हणून सांगणं वेगळं. काय रे, देवाला नैवेद्य दाखवला का? हो दाखवला. ओम प्रणस्वपन सुब्रह्मण्य. देवाला नैवेद्य दाखवलायस का? का देवाला विनंती करतोस की देवा, मी एवढं मोठ्या कष्टाने प्रेमाने तुझ्यासाठी बनवलेला हा नैवेद्य आहे, तू ग्रहण कर, तू त्यातले 2 घास खा, अशी आम्ही त्याला विनंती करतोय का? तू खाय बा साखर लोणी माझिया. हे परमेश्वरा, हे जे लोणी साखर मी तुला दाखवलंय, तू खाय बा साखर लोणी, तू हे ग्रहण कर. तसं देवा, आम्ही हा जो नैवेद्य तयार केलेला आहे ना बाबा, आपण हा नैवेद्य ग्रहण करावा, आपण खावं, यातला प्रसाद घ्यावा, आणि मग शेष घेऊनही जाईना तुमची झाली या भोजन. तुम्ही हा नैवेद्य ग्रहण केल्यानंतर जे शिल्लक राहील ना, ते आम्ही सर्वांना प्रसाद म्हणून वाटू, पण आधी 2 घास तुम्ही खा. म्हणजे नैवेद्य दाखवणं वेगळं आणि नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती करणं वेगळं. या पूजा भक्तीतनं आपण काय करतोय? भगवंतावरती असलेलं आपलं प्रेम व्यक्त करतोय. त्याला हातात घेतो, त्याला स्वच्छ पुसतो, त्याला गंध लावतो, फुलं वाहतो. ही काय आपली पूजेच्या माध्यमातून व्यक्त झालेली प्रेमभक्ती आहे. पूजादिकी प्रेम व्यक्ती अर्चन भक्तीची रीती, ऐशा रीती पाराशर व्यासोक्ती भक्तिवंती ती एक. गुरु प्रीत्यर्थ उपवन पारिजातादी पुष्पावचय वचन वचय जाड गोमय सडा समार्जन गुरुवंगण झाडावे. आणखीन आपल्या गुरुची सेवा कशी करावी? गुरुला नित्य पूजेसाठी फुलं लागतात. मग ती आपल्या घरामध्ये असलेल्या कुंड्यामध्येच ती फुलं आपल्याला उगवता येतील का? की ज्यातनं ती फुलं रोज आपण उगवलेली फुलं, म्हणजे आपण कष्टाने त्यासाठी काहीतरी कष्ट केलेत फुलासाठी, मग ती फुलं मला सद्गुरूच्या चरणावर अर्पण करता येतील का? मग आपल्याकडे जागा असेल तर बाग बगीचा लावावी, त्यामध्ये तुळशीची वृंदावनं तयार करावीत, तुळशी लावाव्यात, त्याच्यामध्ये निर्माण होणारी फुलं भगवंताला अर्पण. पारिजातकाचं झाड लावावं आपल्याकडे जागा असेल तर, त्या पारिजातकाचा सडाच पडतो. म्हणजे तुम्ही तर तुमच्या देवाला फुलं वाहूच शकाल,
पण जाणारे येणारी माणसं सुद्धा ती फुलं भगवंताला अर्पण करतील. म्हणून काय म्हटलंय पहा, गुरुप्रीत्यर्थ उपवन. आपल्याकडे जागा असेल तर उपवन तयार करावी. पारिजातकादीच झाडं त्या ठिकाणी लावावी. पारिजातकाचं झाडं लावावं, मोगऱ्याची झाडं लावावीत, गुलाबाची झाडं लावावीत. पारिजातादी पुष्पावचय जाण, तिथून पुष्प गोळा करावीत आणि भगवंताला अर्पण करावे. गाईचं शेण घातलेलं पाणी, त्याचा सडा टाकावा, कृमी कीटक होत नाहीत त्याच्यासाठी. गोमय सडा संमार्जन गुरुवांगण झाडावे. गाईचं शेण घातलेला सडा टाकून गुरुचं अंगण झाडावं, रांगोळ्या काढाव्या. प्रथम स्नान संध्या करणे, देवा गुरुदेवार्थगंध उगाळणे, पंचामृत स्नान घालणे, धूप दीपार्चनेसी. प्रथम आपण स्नान करावं, स्नान संध्या जप तप आपलं असेल ते करून घ्यावं आणि मग देवाच्या पूजेला बसावं. देवासाठी आपण आपल्या हाताने गंध उघडावं. बघा श्रीखंड्या ज्यावेळेला नाथांच्या घरी सेवेला होता, म्हणजे परमात्मा श्रीखंड्याच्या रूपाने, तो स्वतः गंध उगाळून द्यायचा कुणाला, नाथांना. काय म्हटलंय, स्वकरे चंदन घासे. भगवंत आपल्या हाताने चंदन उगाळून मग ते भगवंताला अर्पण करायचं. म्हणजे आपल्या हाताने उगाळलेलं चंदन अर्चन भक्तीतलं. गुरुदेवार्थगंध उगाळणे, पंचामृत स्नान घालणे, धूपा दीपार्चनेसी. तदुपरी नैवेद्य समर्पणे, आरती धूपारती करणे, ऐसे जेस प्रेम घडणे, अर्चन नाव या सकळा. देवाला स्नान घालावं, पंचामृत स्नान घालावं, धूप दीप नैवेद्य दाखवावा, आरती करावी, धूपारती करावी. या सगळ्या क्रियेला अर्चन भक्ती असं म्हटलेलं आहे. आपले हृदयीचे चित्कला, शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला, मूर्तीत आमंत्रण दिला, अर्चनाला गे लागावे. म्हणजे मूर्तीची पूजा करण्याच्या आधी काय करावं, आपल्या हृदयामध्ये बसलेला परमात्मा जो आहे, बाबा कुठं बसलेत, आपल्या हृदयामध्ये बसले, त्यांना सांगायचं, बाबा या आता मूर्तीत या, आपण मला तुमची पूजा करायची. म्हणजे आधी आपल्या हृदयामध्ये विराजमान झालेला हा परमात्मा, त्याला आपल्या मूर्तीमध्ये आवाहन करायचं की या बाबा इथे बसा. आपुले हृदयीची चित्कला, शुद्ध बद्ध स्वभाव निर्मला, मूर्तीत आमंत्रण दिला, अर्चनाला गे लागावे. निर्गुण निराकार असणारा परमात्मा आपल्या हृदयामध्ये बसलेला आहे, विराजमान झालेला आहे. आपला देह हा तो चालवतोय. त्याला सांगायचं की देवा तुझी पूजा करायची, या मूर्तीमध्ये तू विराजमान हो. कारण साईनाथ कुठं बसलेत, आपल्या हृदयातच बसलेले. मग ते चित्कला मागुती पूजा पूजनार्चन विसर्जनांती, निज हृदय पूर्वस्थिती अवस्थित करावी. सगळी पूजा झाली, मंत्रपुष्प झालं, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा झालं, अनेन कृत पूजनेन तेन श्री आवाहित देवता प्रियंता विपर्यंत पूजा झाल्यानंतर मग पुन्हा सांगायचं त्या मूर्तीला, महाराज पुन्हा हृदयामध्ये विराजमान व्हा. मग ते चित्कला मागुती पूजनार्चना विसर्जनांती, निज हृदय पूर्वस्थिती अवस्थित करावी. आता अवांतरभक्तीचे लक्षण, गर्गाचार्य मती जाण, मन होय गुण कीर्तनी तल्लीन, होय विलीन हरिरंगी. गर्गाचार्याने भक्तीची जी व्याख्या केली त्याच्यामध्ये ते सांगतात की भगवंताची कथा श्रवण करावी. श्रवणम, तर सगळ्यात पहिलं भक्तीचं मुख्य लक्षण काय आहे, ऐकणं. ऐकल्या वाचून कळलं असं होतच नाही, ऐकावं लागतं, ऐकल्याने कळतं आपल्याला. मग श्रवण भक्ती करावी. काय करावी, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. भगवंताची सगुण चरित्र वर्णन करावे. किंवा जे कथा कीर्तनकार प्रवचनकार का आलेले त्यांच्या मुखातनं भगवंताची कथा श्रवण करावी. म्हणजे आपलं मन त्या भगवंताच्या लीलेमध्ये रंगून जातं. मन होय गुण कीर्तनी तल्लीन, होय विलीन हरिरंगे.
अखंडात्मानुसंधान कथा कीर्तन विहिताचरण हे तो पुढील भक्तिदान शांडिल्य वचन हे ऐसे. अशा रीतीने हळूहळू आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागली की मग शांडिल्य म्हणतात. नंतर मग ती आत्मानुसंधान स्थिती प्राप्त होते. अखंड आत्मानुसंधान कथा कीर्तन विहिताचरण हे तो पुढील भक्तिदान शांडिल्य वचन हे ऐसे. जया मनी साधावे स्वहित ते तो आचरती वेद विहित कर्म निषिद्धाने अविहित टाळते निजेतवाद करे. ज्याला असं वाटतंय, मोक्ष कोणाला म्हटलंय? ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो मुमुक्षु. ज्याला पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम पाहिजे तो कशाला या वाट्याला येतोय? भक्ती मार्गाला येणार नाही. तो म्हणतो मी बरा आहे. चार्वाकाचं मत आहे ना, ऋणं कृत्वा घृतम पिबेत, कर्ज काढावं आणि चैन करावी असं चार्वाक म्हणतो. तसं ज्यांना त्या विषय सुखामध्ये रंगून जायचं त्यांना रंगून जाऊ द्या. त्यांच्यासाठी हा विषयच नाही. हा विषय कुणासाठी? ज्याला असं वाटतं आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा, ज्याला असं वाटतं ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं सुटावं, त्यांच्यासाठी हा विषय आहे. आणि म्हणून काय म्हणतात पहा, अखंड आत्मानुसंधान जया मनी साधावे स्वहित ते तो आचरती वेदवी. ज्याला असं वाटतं आपला उद्धार व्हावा ते कसं आचरण करतात? वेदाने सांगितलेल्या मार्गाने चालतात. मार्ग दावूनी गेले आधी कृपानिधी संत ते. संतांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे भगवंताच्याकडे जाण्याचा. त्या मार्गाने आपण चालायला लागतो. काय करतो? कर्म निषिद्ध आणि अविहित टाळते निज हित बाधकजे. वेदाने सांगितलेल्या मार्गाने आपण चालायला लागतो. वेद आपल्या कल्याणाचंच सांगतो. त्यामुळे वेदाने सांगितलेल्या मार्गाने आपण चालायला लागतो आणि निषिद्ध कर्माचा त्याग करतो. म्हणजे जी कर्म आपल्या मोक्षाच्या आड येणारी आहेत ती कर्म आपण टाळतो. निज हित बाधक जे आपल्या स्वतःच्या हिताला बाधक ठरणारी निषिद्ध कर्म त्याचा आपण त्याग करतो. कोण्याही क्रियेचा व फलाचा करता भुक्ता नाही मी साचा. हा भाव उपजे जाई निरहंकृतीचा ब्रह्मार्पणाचा तो योग. सुरुवातीला आपण जे सगळं कर्म करतो ना ते आपल्याला ह्यातलं पुण्य प्राप्त हो म्हणूनच करतो. मुळात संकल्पच तसा. काय संकल्प आहे? मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं द्विपद चतुष्पद सहितानां शांत्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं मनेप्सित कामना सिद्ध्यर्थं. किती आहे हे सगळं सुरुवातीची अवस्था आहे. भक्ती मार्गातली ही सुरुवातीची अवस्था आहे की देवाकडे हे मागतो. पण हळूहळू त्याचं मागणं कमी 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 होत जातं. का? देव इतकं देतो की तो म्हणतो आता देवा बास झालं, पुरे पुरे पुरे. आता देव देता विटेची ना. परमात्मा एवढी कृपा करतो की घेणारा म्हणतो आता देवा बास झालं, पुरे पुरे पुरे. आता देव देता विटेची ना. आपण पुरे पुरे म्हटलं तरी देव देत राहतो. जया मनी साधावे स्वहित ते तो आचरते वेदविहित. कोण्याही क्रियेचा वा फलाचा करता भोगता मी नाही साचा. आणि मग हळूहळू कथा कीर्तन ऐकताना हे सगळं सुरुवातीला असं वाटायचं की हे मी करतोय. कीर्तन प्रवचन आणि चिंतनाने माणसाला हे कळतं की मी काहीच करत नाही. मग कोण करतं? परमात्मा करतो. झाडाचेही पान हाले त्याची सत्ता. हातात घेतलेल्या पेल्यातलं पाणी आपल्या मुखात जावं का न जावं ही सुद्धा सत्ता त्या भगवंताची.
म्हणजे सगळं जे चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविण. जेव्हा त्याला कळतं की ही सगळी भगवंताची सत्ता आहे, मी जे करतो ते मी करत नाही, भगवंत माझ्याकडनं करून घेतोय. मग परमात्मा आपल्याकडनं ही सेवा करून घेतो असा ज्या वेळेला भाव मनामध्ये निर्माण होतो, त्यावेळेला जे कर्म घडतं ते ब्रह्मार्पण होतं, परमात्म्याला अर्पण होतं. आत्तापर्यंत आपण केलेली कर्म आपल्या स्वतःचा उद्धार, आपल्याला काही तर स्वर्गमोक्ष मिळावा म्हणून करतो. आता म्हणतो देवा मागणे न काही सांगण्यास आलो. आता जी कर्म चाललेली आहे ती राहिलं उरलो उपकारापुरतं अशी. म्हणजे कर्म तर करतो पण फळाची अपेक्षा करत नाही. म्हणजे अपेक्षारहित सेवा ती भगवंताला आवडते. म्हणजे भगवंताची निरपेक्ष सेवा, निरपेक्ष सेवा भगवंताला आवडते. का? मागणंच काही नाही ना. करता भोगता मी नाही, नाही मी साचा. देवा हे करता आणि भोगता मी नाही, सगळं तूच आहेस. असा भाव मनामध्ये निर्माण होणं म्हणजे निरहंकृती. केलेल्या कर्माचा त्याला अहंकार होत नाही. निरहंकृती ब्रह्मार्पणाचा तो योग. ऐशारिती कर्म करता सहजी उपजे नैष्कर्म्यता. कर्म कदापि नाही त्यागता. कर्म करतो तो त्यागो नये. त्यामुळे अशा प्रकारे नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होते. म्हणजे कर्म तर करतोय पण कर्माचा दोष लागत नाही, कारण तो सगळं भगवंताला अर्पण करतो. पहा काय म्हटलं पुढे. कर्म कदापि नाही त्यागिता. माणसा जर म्हणले की मी आता कर्माचा त्याग करीन, आता मी काही करणार नाही, असं होतच नाही. काही करणार नाही असं होत नाही. का? डोळ्याने पाहणं कर्म आहे, कानाने ऐकणं कर्म आहे, नाकाने श्वास घेणं कर्म आहे, हातवारे करणं कर्म आहे, हाताने काही काम करणं कर्म आहे, पायाने चालणं कर्म आहे, एका जागी बसणं सुद्धा कर्म आहे, बोलणं कर्म आहे, तसं मौन हे सुद्धा कर्मच आहे. त्यामुळे माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही. किती सगळं सर्वस्वाचा त्याग केला तरी कर्म चुकत नाही माणसाला. मग कर्म जर करायचीच आहेत तर ती सत्कर्म करावी. कर्माशिवाय जर राहू शकत नाही ना, मग सत्कर्म करावी आणि केलेली कर्म भगवंताला अर्पण करून टाकावी. बीज भाजून केलेलं आहे असं. बघा ते धान्य पुन्हा पुन्हा पेरलं तरी येते, पण त्या ज्वारीची भट्टीमध्ये टाकून त्याची एकदा लाही बनली की पुन्हा ते पेरलं तरी उगवणार नाही. कर्म कदापि नये त्यागिता. कर्म कर्तृत्वा त्यागू नये. कर्म कर्तृत्वा त्यागू नये. म्हणजे आपलं कर्म करायचं सोडू नये. कर्म सोडताच येत नाही तर सोडून काय करणार? मग चांगली कर्म करा. काट्याने काटा काढल्याविना कर्म थांबेना. कर्मा वाचून हाता लागता निजात्मक खुण. कर्म संपूर्ण राहील. काट्याने काटा काढावा लागतो. तसं या मर्त्य देहाने, म्हणजे हा देह कसा आहे? मर्त्य देह आहे, पण मर्त्य देहानेच अमर्त्य व्हायचं आहे, म्हणजे अमर व्हायचं आहे. कशाच्या साह्याने? ह्या नाशिवंत देहाच्या साह्यानेच अविनाशी तत्व प्राप्त करून घ्यायचं आहे. काट्यानेच काटा काढायचा आहे. म्हणजे जन्म मरणाला यायला काय निमित्त आहे? ती वासना. ती वासनाच परमेश्वर स्वरूपी झाली की काट्यानेच काटा काढला जातो. काट्याने काटा काढल्या विण कर्म थांबे ना. कर्मा वाचून हाता लागता निजात्मक होण. कर्म संपूर्ण राहील. फलाशेचा पूर्णविराम. कामत्यागाचे हे जे वर्मा. करणे नित्य नैमित्तिक कर्म. शुद्ध स्वधर्म या नाव. फलाशेची, फळाची अपेक्षाच करायची नाही. कर्म गीतेत सुद्धा भगवंताने हे सांगितले, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपल्याला प्रपंचात सुख मिळावं असं वाटत असेल तर श्रीकृष्णाने सांगितलेला हा श्लोक कायम लक्षात ठेवला पाहिजे. कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपलं आपलं कर्तव्य कर्म करत राहावं, फळाची अपेक्षा करू नये.
तर माणसाला सुख आहे. फळाची अपेक्षा केली की अपेक्षा आहे म्हणजे दुःख आहे. जिथे अपेक्षा आहे तिथं दुःख आहे. फलाशेता पूर्णविराम कामत्यागाचे हे च वर्मा काम्य त्यागाचे हे च वर्मा करणे नित्यनैमित्तिक कर्म शुद्ध स्वधर्म या नाव नित्यनैमित्तिक कर्म आपण करत राहावे. सर्व कर्म भगवंती अर्पण क्षणैक विस्मरणे निर्विण्य मना ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन भिन्न लक्षण भक्ती. आता नारदाने भक्तीचं लक्षण काय सांगितलंय? सर्व कर्म भगवंताला अर्पण करायचे आणि भगवंताचं चिंतन करायचं. आता एखाद्या वेळेला भगवंताचं चिंतन आपल्याकडनं राहून गेलं तर मनाला खंत वाटली पाहिजे की अरे बाबा आज मी भगवंताचं चिंतन करायचं राहिलं, आज माझी जपमाळ करायची राहिली, आज माझं स्तोत्र वाचायचं राहिलं, आज माझी पोथी वाचायची राहिली, याची खंत मनाला लागली पाहिजे. अरे अरे आज माझ्या हातनं एवढं कर्म राहिलं. प्रपंचाच्या गडबडीत एखादं असं होऊ शकतं. काही कामं अशी निघतात की नित्यकर्माला सुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही. पण नाही मिळाला तर त्याची निदान खंत तर वाटली पाहिजे की नाही, की बुवा नाही आज माझ्या हात काही घडलं नाही. सर्व कर्म भगवंत्यार्पणा क्षणैक विस्मरणे निर्विण्य मन ऐसे नारदीय भक्तीचे लक्षण भिन्न लक्षण भक्ती. ऐशा रीती अशी भक्तीची अनेक अनेक लक्षणं आहेत. ऐशी भक्तीची अनेक लक्षणे एकाहून एक विलक्षणे आपण केवळ गुरुकथानुस्मरणे कोरड्या आचरणे भवतरू. आपण फक्त काय करायचंय? गुरुकथानुस्मरणे, गुरुची कथा ऐकून आपण कोरड्या पावलाने पहिलं तीर गाठू. आता काय म्हणतंय? भवसागर आहे. आता सागरातनं पहिल तीराला जायचं आहे तर पायाला पाणी लागल्याशिवाय कसं जाता येईल? पाण्यातनंच जायचं आहे, पण पायाला पाणी लागू द्यायचं नाही. आता हा समजा नदी ओलांडून आपल्याला पहिल्या तीराला जायचं आहे, पण पायाला पाणी न लागता जायचं आहे, तर काय करावं लागेल तुम्हाला? म्हणाले नावेमधून जायचं म्हटलं ना तरी सुद्धा नाव साधारण एक फुटभर तरी ती पाण्यात पुढे असते. म्हणजे पाय बुडवल्याशिवाय तुम्हाला नावेत सुद्धा बसता येत नाही. आणि पुन्हा नावेतनं उतरले की पुन्हा थोडं तरी 4 पावलं तरी पाण्यातनं चालावंच लागतं. मग आता एवढी नदी ओलांडून पहिल्या तीराला जायचं आहे, पण पाय कोरडा राहायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे? म्हणाले अहो या नदीवर पूल आहे, त्या पुलावरनं तुम्ही चालत गेलात ना तर पहिलं तीराला जाल, पण पायाला पाणी पण लागणार नाही. मग असा हा पूल बांधलेला आहे पहिलं तीराला जायला. कोणी? सद्गुरूंनी. कशाचा? नामाचा. त्याच्यावरून आपण पहिलं तीराला जाऊ शकतो. पाय कोरडे म्हणजे पायाला पाणी न लागता हा भवसागर ओलांडून आपण पलीकडे जाऊ शकतो. कशाने? गुरु कथानुश्रवण, या भगवंताच्या कथा आपण ऐकूनच तरून जाऊ. आपण केवळ गुरु कथानुस्मरणे कोरड्या आचरणे भवतरू. हा गुरु कथा श्रवण छंद लागला मज झालो दंगा स्वही करावे कथा प्रबंध अनुभव सिद्ध वाटले. अशा रीतीने मला गुरुचे कथा ऐकण्याचा छंद लागला. असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंध. असा छंद लागला पाहिजे की हा भवसागर ओलांडून पहिलं तीराला जावं. कथाकार सांगतात की मला ह्या गुरुचरणाचा एवढा छंद लागला की ह्या सगळ्या गुरुकथा वर्णन करून लोकांना सांगाव्यात असं वाटायला लागलं. हा गुरुकथा श्रवण छंद लागला मज झालो दंग स्वयही करावे कथा प्रबंध अनुभव सिद्ध वाटले. आणि मग असं वाटायला लागलं की आपण गुरुच्या लीला ऐकल्यात. म्हणजे साईबाबांनी किती लीला केल्यात, किती अनुभव दिलेत लोकांना, हे आपण ऐकले. मग हे सगळे अनुभव आपण शब्दबद्ध करावेत असं वाटायला लागलं. आणि म्हणून हा ग्रंथ लिहिण्याचा खटाळ होता. स्वयी करावे कथा प्रबंध अनुभव सिद्ध वाटले. आणि असं वाटलं की लोकांचे अनुभव आपण ऐकलेत, नुसते ऐकले नाहीत, प्रत्यक्ष बाबांच्या वेळेला घडलेले अनुभव आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेत.
मग ते अनुभव शब्दबद्ध करावेत असं वाटायला लागलं. पुढे एकदा शिर्डीस असता दर्शनार्थ मशिदी जाता बाबास देखले गहू दळता अतिविस्मयता उधेली. एकदा शिर्डीला बाबांच्या दर्शनाला जात होतो तर बाबा गहू दळत होते. आश्चर्य वाटलं. आधी कथितो ती कथा श्रवण करावी स्वस्थ चित्ता त्यातून उद्भव या साईचरिता झाला केवता मग बरसा. आता हा ग्रंथ लिहिण्याचं निमित्त काय झालं ते तुम्हाला सांगतो. उत्तम श्लोक गुणानुवाद तयाचा प्रेमकथा संवाद करता होईल चित्त शुद्ध बुद्धी विशद होईल. आता हे सगळे भगवंताचं लीला शब्दबद्ध करण्यासाठी श्लोकबद्ध करण्यासाठी ओवीबद्ध करण्यासाठी हे सगळं योग कसा घडून आला ते सांगतो. पुण्यश्लोक गुणानुवर्णन तत्कथा तल्लीला श्रवण येणे भगवत परितोषण क्लेश निवारण त्रितापा. पुण्यश्लोक पुण्यश्लोक नलो राजा असं म्हटलं. म्हणजे पुण्यवान लोकांच्या कथा आपण ऐकाव्यात आणि सांगाव्यात. म्हणजे साईंसारखे जे पुण्यवान लोक सद्गुरू होऊन गेले त्यांच्या कथा आपण ऐकाव्यात आणि त्यांच्या कथा इतरांना सांगाव्यात. पुण्यश्लोक गुणानुवर्णन तत्कथा तल्लीला श्रवण येणे भगवत परितोषण क्लेश निवारण त्रितापा. यामुळे कोण प्रसन्न होतो? परमात्मा प्रसन्न होतो. बघा, आपल्या मुलाचं कोणी कौतुक केलं की कोणाला बरं वाटतं? आईला बरं वाटतं. तसं संतांच्या लीला कथा वर्णन केला की कोण प्रसन्न होतो? परमात्मा प्रसन्न होतो. भगवत परितोषण क्लेश निवारण त्रितापा. भगवंत प्रसन्न होतो, आपले त्रिताप हरण करतो. आधी भूतादिकतापन निर्वेण्य आत्महितेच्छु आत्मप्रवण आवडी तयाचे धरती चरण अनुभव संपन्न मग होती. आणि मग भगवंताची लीला आपण ऐकली, त्यांचे काही अनुभव ऐकले की मग आपल्याला त्या संतांच्या विषयी गोडी निर्माण होते. आणि जसं आपण त्यांना शरण जातो तसे आपल्याही जीवनात अनुभव यायला लागतात. असो आता दत्तचित्त वाजी बरसा गोड वृत्तांत वाटेल बाबांच्या आश्चर्यभूत कृपावंतत्व बाहुने. आता असो आता दत्तचित्त. दत्तचित्त याचा अर्थ काय? तुमचं चित्त एकाग्र करा. दत्तचित्त, तुमचं लक्ष इकडे द्या असा त्याचा अर्थ आहे. असो आता दत्तचित्त व्हाजी परिसा गोड वृत्तांत वाटेल बाबांच्या आश्चर्यभूत कृपावंतत्व पाहुणे. एके दिवशी सकाळी जाणा बाबा करोनी दंतधावना सारोनी मुखप्रक्षालन मांडू दळ आरंभले. एके दिवशी सकाळी बाबा नेहमीसारखा लवकर उठले, दंतधावन केले, मुखप्रक्षालन केले आणि दळणाला आरंभ केला. हाती घेतले कसूप गेले गव्हाचे पोत्या समीप भरभरून मापावर माप गहू सुपात काढले. दुसरा रिकामा गोण पसरला तरी वरी जात्याचा ठाव घातला. खुंटा ठोकून घट्ट केला व्हावा न दळा ढिला. दळताना पोत्याजवळ गेले, त्यातनं सुपामध्ये काही धान्य काढून घेतलं आणि एक पोतं अंथरले. त्या पोत्यावरती जातं ठेवलंय, त्याला खुंटा मारलाय आणि खुंटा हलवून बळकट करणे असं म्हणतात. घट्ट बसलाय की नाही खुंटा ते बघावं लागतं. मग आस्तण्या सारुनी वरी कफनीचा घोडावरी वैसका देऊन जात्याचे शेजारी पसुरी पाय बसले. पायला एक पाय लांब केला, हाताच्या बाह्या मागे केल्या आणि बाबांनी दळणाला प्रारंभ केला. मदाश्चर्य माझे मना दळणाची काय कल्पना अपरिग्रह किंचना ही काव्यवंचना असावी. कथाकार म्हणतात की मला आश्चर्य वाटलं बाबांचं. वास्तविकता बाबा भिक्षा मागायला जात आहे आणि इथे ते कुणासाठी दळत असतील? स्वतःसाठी तर काही दळत नाहीत. मग कुणासाठी एवढा बाबा आटापिटा करतात? कशासाठी एवढं दळण चाललंय बाबांचं?
महदाश्चर्य माझे मना दळणाची ही काय कल्पना, अपरिग्रह अकिंचना ही का विवंचना असावे, असो खुंटा धरून हाती मान घालून या खालते, बाबा निजास्ते जाते ओढती, वैरारीच होती निशंक, संत देखले अनेक परिदळणारा हाचे का, गहू पिसण्याचे ते काय सुख, त्याचे कौतुक तो जाणे. अनेक संत पाहिले, पण दळण दळणारा हा संत पाहिला. त्याच्या मागे काय लिहिलं असेल ते त्यांचं ते जाणून, संत देखले अनेक परी दळणारा हाचे का, गहू पिसण्याचे ते काय सुख, त्याचे कौतुक तो जाणे. लोक पाहते आश्चर्य चित्ता धीर न पुसाया, हे काय करता गावात पसरता हे वार्ता, पाचल्यात तुझा नरनारी. बाबा प्रत्यक्ष दळण दळतात ही गोष्ट हळूहळू गावात सगळ्याला कळलं. सगळ्या स्त्रिया पुरुष ते पाहायला आले की बाबा काय करतायत एवढं. धावता बाया थकल्या, चौघी लगबगा मशिदी चढल्या, जाऊन बाबांच्या हातात जमल्या, खुंटा घेतला हिसकोने. बाबा आम्ही असताना तुम्ही का दळताय, म्हणजे हे काम बायकांचं आहे, आम्ही करूच ते सगळं. हां बाबा तुम्ही कशाला दळताय, आम्हाला सांगायचं, आम्ही सेवा केली असती. बाबा त्या सवय भांडती, त्या एकसरा दळू लागते, दळता बाबांच्या लीलावाने ती गीते गाती बाबांचे. संत स्वतः आधी कृती करतात आणि मग कुणी आलं मदतीला सांगतात आता तुम्ही करा. म्हणजे स्वतःहून संत कुणाला अमुक कर म्हणून सांगत नाही, काय करायचं हे स्वतः कृती करून ते जगाला दाखवतात आणि मग बाकीच्यांना पटतं की हे काम करायला हरकत नाही, त्यात काही कमीपणा नाही. बाबा त्या सवयी भांडते, त्या एकसरा दळू लागते, दळता बाबांच्या लीलावाने ती गीते गाते बाबांचे. पाहून बायांचे प्रेमाला उसना राग ठाईच निवाला, रागाचा तो अनुराग झाला, हसू गालात लागले. दळण झाले पायलीचे सूप, रिकामे झाले साचे, बायांचे मग तरंग मनाचे, लागले नाचू अनिवार्य. बाबा नसोय भाकर करते, त्यांची तो प्रत्यक्ष भक्ष्यवृत्ती, हे ते या पिठाचे काय करते, बाया तर किती मनात. बायका विचार करतायत की बाबा तर काही भाकरी खात नाही, मग हे सगळं दळण कुणासाठी बाबा दळतायत. नाही बाईल नाही लेक, बाबा तो एकुलते एक, घरदार न संसार देख, कशास कणिक एवढी. ज्वारी म्हणा गहू म्हणा, गहू दळताय, आता ज्वारी म्हणावं तर भाकरी बाबा खात, आणि या ठिकाणी गहू दळायचं कणिक म्हटलं तर कुणासाठी दळताय. बाबा एकटेच आहेत ना, बायका आहेत ना, मुलं आहेत ना, काही आहेत. मग बरं एकट्यासाठी म्हणावं तर किती दळण लागेल, आणि इतकं मोठं दळण म्हणजे पोतभर दळण बाबा दळायला बसलेले आहेत, त्याचा उद्देश काय असावा बाबांचा. बाबा नसोय भाकर करते, त्यांची तो प्रत्यक्ष भैक्षवृत्ती, ते या पिठाचे काय करते, बाया तर किती मनात. बाबा स्वतः कधी हाताने भाकर मळून भाकरी करताना पाहिलं नाही बाबांना. ते तयार असेल कोणी भाकरीचा प्रसाद आणून दिला तरी बाबा ग्रहण करतील, पण स्वतः बाबा काही भाकरी करताना आपण कधी बघितलेलं नाही. मग हे कशासाठी दळण चाललेलं आहे, मग ते गव्हाचं दळण असो का ज्वारीचं दळण, कशासाठी चाललेलं आहे. कशास कणिक एवढी, गहू घेतले दळायला, एवढी कणिक कशासाठी आहे. मग एक म्हणते, एक म्हणे बाबा परमकृपाळ, आम्हा प्रिततो यांचा खेळ, आता ही कणिक निखळ देतील सकळा आम्हा ते. त्यांना असं वाटलं की कदाचित बाबा ही दळलेली कणिक आपल्याला देतील, कदाचित बाबा आपल्यासाठी दळत असतील. करतील आता चार भाग, एकेकीचा एक एक विभाग, ऐसे मनात मांडे देख, त्या सकळी वाजते. त्यांना असं वाटलं की बाबा आता आपण जर 4 जणी आहोत तर आपल्या 4घीला त्यातलं थोडं थोडं देतील, असं त्यांना वाटलं. बाबांचे खेळ बाबांशी ठावे, कोणी न तयांचा अंत पावे, परिबायांचे मनाचे उठावे, लोभे लुटावे बाबांना.
त्या बायकांना असं वाटलं मला, काय मनुष्याच्या मनामध्ये लोभ असतो. त्यांना वाटलं बाबांनी हे आपल्याला द्यावं, आपण बाबांची सेवा करतोय म्हणजे आपल्याला घ्यायला काही हरकत नाही, अशी वाटलं त्यांच्या मनात आलं. बाबांचे खेळ बाबाशी ठावे, कोणी न तयासा आत अंत पावे, परी बाबा बायांचे मनाचे उठावे, लोभे लुटावे बाबांना. पीठ पसरले गोधूम सरले, जाते भिंतीसे टेकून ठेवले, सुपात बायाने पीठ भरले, नेऊ आदरले घरोघर. आणि मग सगळं पीठ सुपामध्ये भरले बायकांनी, सगळं आवरून ठेवलं आणि आता आपल्या घरी हे पीठ घेऊन जावं असा विचार त्यांच्या मनात चाललेला आहे. इथपर्यंत बाबा काही चकार शब्द वरले नाही, भाग करता चार चौघी, वदती पाही मग कैसे. चळल्या काय कुठे नेता, बापाचा माल घेऊन जाता, जा शिवेवरी नेऊन आता, पीठच तुला टाका ते. काग म्हणाले, हा का तुमच्या बापाचा माल आहे का? बाबा काय म्हणतात, हा तुमच्या बापाचा माल आहे का? म्हणजे तुम्ही सद्गुरूच्या दारात सेवा करायला आलाय, सद्गुरूंना द्यायचं असतं का सद्गुरूचं घेऊन जायचं? काय तुमचा विचार आहे म्हणाले. हे पीठ घरी घेऊन जायचं नाही, हे पीठ काय करायचं आहे, तिथे म्हणाले वेशीवर टाका. सळल्या काय कुठे नेता, बापाचा माल घेऊन जाता, जा शिवेवरी नेऊन आता, पीठाचा तुला टाका ते. आल्या रांडा फुकट खाऊ, माल उठाया मज धाव धावू, गहू माझे काय कर्जाऊ, पीठ नेऊ पाहता. या म्हणाले संतांच्या मुखातली वाक्य आहेत. या आल्यात मला लुटायला, जायचं राहिलं लांबच, पण या लुटायला आल्यात मला. हे काय मी कर्जाऊ द्यायला घेतले काय? बाया म्हणे बहु चुरमुरल्या, लोभापायी फजिती पावल्या, पापसात कुजू लागल्या, तात्काळ गेल्या शेवेवरी. आणि मग त्या बायकांना आपल्या मनात निर्माण झालेल्या लोभाचा पश्चाताप झाला. खरंच आहे, हा विचार आपल्या मनात का आला असं त्यांच्या मनात आलं. आरंभ बाबांचा कोणाही न कळ्या, कारण प्रथमात हा काही न कळे, धीर धरता परिणामी कळे, कौतुकाकडे बाबांचे. बाबा असं का बोलले ते त्यावेळेला लोकांच्या लक्षात येत नाही, पण थोडा काळ निघून गेला त्यावेळेला ऐकायला कटू वाटतं. पण थोडा काळ निघून गेल्यानंतर मग बाबांचा त्यामागे, त्या बोलण्याच्या मागे काय हेतू आहे तो कळतो. बघा काय म्हटलंय, आरंभ बाबांचा कोणाही न कळे. आरंभ म्हणजे सुरुवातीला बाबा जे रागवून बोलतात त्याच्या मागचा हेतू काय आहे तो लगेच पहिल्यांदा लक्षात येत नाही. मग कधी येतो, धीर धरता परिणामी कळे. थोडासा धीर धरला तर त्याचे परिणाम काय होतात ते पाहिल्यानंतर कळतं की खरंच बाबा जे बोलले ते बरोबर बोलले. कौतुकाकडे बाबांचे, पुढे मग म्या लोका पुसले, हे का बाबाने ऐसे केले, रोगराय संपूर्ण घालवले, जनवदले ऐसेने. मी विचारलं लोकांना की अरे त्या गावाच्या वेशीवर का पीठ टाकलं? मग लोकांनी सांगितले की गावामध्ये राहणाऱ्या लोकांना काही आजार विजार होऊ नयेत म्हणून बाबाने तिकडे टाकलेलं आहे. गोधूम नाही ती महामारी, भरडावया जात्यात वैरी, तो मग भरडा शिवेरी, उपरा उपरी टाकावे. म्हणाल त्यांनी गहू जळले नाही तर ती महामारी जी येणार होती ती महामारीलाच जळून तिचं पीठ केलंय. गावात होती मरीची साथ, करते हा तोडगा साईनाथ, झाली रोगाची वातात, गावा शांतत्व लाभले. मरीचा जो आला होता फेरा तो बाबाने दूर केला. पाहून दळणाचा देखावा, कौतुक वाटले माझे अजिवा, कैसा कार्यकारण भावा, जुळवावा काळा मिळवावा कैसा. माझ्या मनात पहिल्यांदा सुरुवातीला शंका आली होती की बाबाने कशासाठी दळलंय, आणि मग जगाच्या कल्याणासाठी हा सगळा त्यांचा अट्टहास चाललेला आहे पाहिल्यानंतर मग बाबांच्या लीलेचा अर्थ मला कळला. पाहून लढणाचा देखावा, कौतुक वाटले माझे अजिवा, कैसा कार्यकारण भाव जुळवावा ताळा मिळवावा कैसा. काय असावा हा अनुबंध, गवा रोगाचा काय संबंध, पाहुण्या तर्क कारण निर्बंध, वाटले प्रबंध लिहावा. मनामध्ये
विचार आला की गव्हाचा आणि हा रोग दूर होण्याचा काय संबंध असावा. पण परमेश्वराची लीला अतर्क्य. क्षीरसागरा याव्या लहरी प्रेम उचंबळे तैशांतरी वाटले गावी ती पोडवरी कथा माधुरी बाबांची. ज्याप्रमाणे पाण्यावरती लाटा निर्माण होतात त्याप्रमाणे माझ्या मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या. वाटले गावी ती पोडवरी कथा माधुरी बाबांची. हे माड साईनाथाशी चरण संपले ते मंगलाचरण संपले आपतेष्ट संत नमन सद्गुरु वंदन अखंड. या ठिकाणी हेमाडवा साईबाबांना शरण आलेले आहेत, त्यांनी ही कथा लिहिलेली आहे. या ठिकाणी सद्गुरु वंदन संपलेलं आहे. पुढील अध्याय ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध दर्शन यथामती करील कथन श्रोता सुस्तवन परिस्थिती तैसेची श्रोता वक्ताचे निजेता ऐसे हे साई हे श्री साई चरित रुचे रचिता हा कोण हेमाडपंत होईल विदित पुढार. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरित हे भक्त हेमाडपंत विरचिते श्री साईनाथ समर्थ सच्चरिते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय संपूर्ण श्री साईनाथार्पणमस्तु. पुढच्या अध्यायामध्ये या ग्रंथाचं प्रयोजन काय, म्हणजे कशासाठी हा ग्रंथ लिहिला ते सांगेन. या ग्रंथाचे अधिकारी कोण आहेत, म्हणजे कोणी हा ग्रंथ वाचावा ते सांगेन. याचा अनुबंध कसा जमून आला ते सांगेन. तसंच मला हेमाडपंथ हे नाव कसं बाबांनी दिलं तेही सांगेन. तैसे ते श्रोत्या वक्त्यांचे निजहित ऐसे से साई चरित रचिता हा कोण हेमाडपंत होईल विदित पुढारा. या ग्रंथाचा लेखक हा जो हेमाडपंत आहे तो कोण आहे हेही तुम्हाला पुढच्या अध्यायात कळेल. या ठिकाणी साई चरित्रातला पहिला अध्याय समाप्त झाला. साईनाथ महाराज की जय. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती आरती साई बाबा सौख्यदातार जीवन चरणार जतडी धावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनियानंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जनादावी निज डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तैसा तया तैसा अनुभव कावीसी दया घनाईसी तुझी ही माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर. आरती
आरती साई बाबा. 8 दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी, प्रभुपद पहावया भव भय निवारी, भय निवारी. आरती साई बाबा. माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा, मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा. आरती साई बाबा. इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख, पाजावे माधवाया सांभाळा आपुली भाक, आपुली भाक. आरती साई बाबा. सौख्यदाता जीवा, चरणार जातडी द्यावा, दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा. घालील लोटांगण वल्लीन चरण, डोळ्याने पाहे रूप तुझे, प्रेमे आलग्न आनंद पूजन, भावे वाढेन म्हणे नम. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवं हरि, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय.